जस्ट मोमेंट. मॉर्निंगला इंग्लिश मीडियमची बॅच झाली, आज पहिला क्लास इंग्लिश मीडियम बॅच, MPSC ची बॅच इंग्लिश मीडियमची. ठीक आहे, तिथे इकॉनॉमिक्स मी घेतलं. आय थिंक हेमंत वॉज देअर. आवाज येतोय ना माझा क्लिअर सगळ्यांना? हो सर. ओके, चला मग स्टार्ट करूया आपण. आपला आजचा टॉपिक आहे, तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो सो तुम्हाला क्लिअर दिसत. ठीक आहे, आज UPSC एक्झाम बद्दलची नोटिफिकेशन आलेली आहे. आय थिंक तुम्ही MPSC आपण तरी सांगतो, UPSC ची एक्झाम 27 जूनला होणार होती. आता UPSC ची एक्झाम डायरेक्ट 4 महिने डिले केली, 3.5 महिने डिले झाली. 27 जून डेट होती ना, तर आता ती 10 ऑक्टोबरला होणार. कोविडमुळे बरेच विद्यार्थ्यांना पण कोविड होऊन गेला होता ना, कारण खूप सारे मुलं म्हणजे या फेज मधून गेले कोरोनाच्या, त्याच्यामुळे ते स्टडी नाही करू शकले, नॉर्थचे म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्राचे म्हणा. ठीक आहे, त्यामुळे मग आयोगाने हा निर्णय घेतला. मुलांनी पण एक सुप्रीम कोर्टाला एक रिक्वेस्ट याचिका टाकली होती, त्यानुसार मग त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आपली कंबाईनची एक्झाम बाकी कधी होते आता त्याचा पण काही अंदाजा नाही, जेव्हा होईल तेव्हा बघूया. कंबाईन एक्झाम MPSC ची बाकी जी आता 14 एप्रिलला होणार होती, 12 एप्रिलला एक्झाम पुढे गेलेली आहे. संसदेची अधिवेशनी. हा बोला ना सर. पार्लिमेंट हा टॉपिक UPSC साठी किती मार्क्स आहे ना? पार्लमेंट काय सर, म्हणजे पार्लिमेंट हे टॉपिक म्हणजे किती मार्क्स साठी येणार UPSC मध्ये? पार्लमेंट प्रिलियम्सला असतो 15 ते 16 क्वेश्चन पार्लमेंट आहे. सॉरी, पार्लमेंट क्वालिटीवर 15-16 प्रश्न येतात, किंवा कधी कधी 20 पण येऊ शकतात. UPSC कसं आहे माहिती आहे का, ऍक्च्युअली जसं UPSCचा फुल फॉर्म जर बघितला ना आपण वेगळाच आहे, पण त्याचा ऍक्च्युअल फुल फॉर्म जर सांगायचं म्हटलं, बघा UPSCचा फुल फॉर्म काय, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. मी असं सांगू शकतो, अनएक्सपेक्टेड पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. अनएक्सपेक्टेड म्हणजे काय, भरोसाच नाही किती मार्काचा ते विचार. ठीक आहे, कारण आता त्यांनी 2 वर्षापूर्वी पॉलिटी 25 क्वेश्चन विचारलं आहे, 25 क्वेश्चन. इज इट अ जोक? म्हणजे तुमचा 1/4 पेपर तर नुसता पॉलिटीच होता. 100 मार्कांमधून 25 मार्क, सॉरी 100 क्वेश्चन 25 क्वेश्चन फक्त पॉलिटी होता. नंतर मग त्यांनी ते वेटेज मागच्या वर्षी घटवलं. मागच्या वर्षी काहीतरी 16 का काहीतरी क्वेश्चन होते. म्हणजे तुम्ही 15 ते 20 प्रश्नांचा अंदाज घेऊन चालायचा, विथ करंट अफेअर्स याच्यामध्ये कन्सिडर करायचं, विथ करंट. आता मी जे तुम्हाला शिकवतो स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे काय, जे आपण जे आहे तसंच क्वालिटी तुम्हाला, म्हणजे बुक्स मध्ये तुम्हाला सांगतो. पण जे आपण सर, ईच क्वेश्चन किती मार्क्सचा असतो? हा सर, ईच क्वेश्चन किती मार्क्सचा असतो? पॉलिटी क्वेश्चन फॉर UPSC, यू आर आस्किंग फॉर UPSC. हा सर, क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. ओके. एका क्वेश्चनचं वेटेज असतं, म्हणजे आता तुमचे 100 प्रश्न आहेत ना, 100 इज इक्वल टू 2 मार्काचा एक क्वेश्चन आहे, 200 मार्क झाले तुमचे. आणि त्यांच्या CSATचं 80 क्वेश्चन असतात, म्हणजे राज्यसेवेला पण 80 असतात, नो डाऊट. सेमच आहे UPSC राज्यसेवा प्रिलिम एक्झाम. त्यांचे 80 क्वेश्चन असतात, आणि तुम्हाला पासिंग इथे करायची आहे 66 मार्क तुम्हाला पाहिजे पासिंग. इथं पासिंग असा क्रायटेरिया नाही, इथं मात्र पासिंग क्रायटेरिया तुम्हाला सेकंड प्रिलिम्स मध्ये. हा, प्रिलिम्स UPSC चे प्रिलिम, राज्यसेवा नाही. राज्यसेवेला तुम्हाला दोघांना मॅक्झिमम स्कोर करायचा आहे, जेवढा करू शकता तेवढा. परंतु UPSC ला तुमचा हाच पेपर मेन आहे, GS चा प्रिलिम्स. तुमचा CSAT क्वालिफाय म्हणजे तुम्हाला 66 मार्क मिळवायचे आहेत. 200 मधून 66 मार्क. काय म्हणतो? हा सर. काय विचारलं अजून? मेन्स काय, प्रिलिम मेन्स? सर, मेन्स आणि प्रिलिम दोन्ही. मेन्सला तुम्हाला CSAT नाही, मेन्सला तुम्हाला पूर्ण GS आहे. ज्या प्रकार राज्यसेवेचा आहे, UPSC ज्या प्रकार आहे तसं राज्यसेवेचा आहे.
फक्त डिफरन्स एवढाच आहे की युपीएससी आन्सर रायटिंग तुम्हाला राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह आहे, बाकी दुसरा कुठलाही फरक नाही त्याच्यामध्ये. आय होप ओके क्लिअर. सर. सुरू पण जवळपास येणार आहोत. अधिवेशन त्यानंतर इलेक्शन कमिशन इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नंतर मग आपण घेणार आहोत पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूया मग. संसदेची अधिवेशने, तहकूब आणि विसर्जन. म्हणजे संसदेची अधिवेशने कशा प्रकारे असणार, त्यांना तहकूब कसं केलं जाणार आणि विसर्जन कसं असणार. ठीक आहे. संसदेची अधिवेशन कलम 85, आर्टिकल संसदेचं 85 यानुसार राष्ट्रपती योग्य वेळी व योग्य ठिकाणी संसदेच्या प्रत्येक सभागृहास अधिवेशनासाठी अभिनिमंत्रित करतात. बरोबर. मात्र संसदेच्या 2 अधिवेशनादरम्यान 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, एका वर्षामध्ये जवळजवळ संसदेचे 3 अधिवेशन होतात. बरोबर. परंतु समजा त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 अधिवेशनादरम्यान जे आहेत, 2 अधिवेशन, संसदेचे 2 अधिवेशन यांच्या दरम्यान, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या डायरेक्ट. संसदेच्या 2 अधिवेशनादरम्यान 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. 2 अधिवेशनांचा मध्ये जो गॅप आहे ना, तो 6 महिन्यापेक्षा जास्त नकोय, 6 महिन्यापेक्षा तो कमी असावा. ठीक आहे. तुम्हाला हा वन लाईनर मध्ये येऊ शकतो एक्झाम मध्ये. हा पॉईंट लक्षात घ्या. 85 कलम आहे, राष्ट्रपती 85 कलम नुसार संसदेच्या प्रत्येक सभागृहास अधिवेशनासाठी अभिनिमंत्रित, म्हणजे त्यांना ते सांगत असतात की तुम्ही संसदेचे अधिवेशन जे आहे ते तुम्ही भरवा. समजला आपण तिथपर्यंत क्लिअर आहे. 85 आर्टिकल आणि 6 मंथचा गॅप नकोय 2 अधिवेशनाच्या दरम्यान. क्लिअर. यस म्हणून सांगा. क्लिअर. पुढचा पॉईंट आहे 2 नंबरचा. संसदेची ओके संसदेची एका वर्षात किमान 2 अधिवेशने व्हावीत. संसदेची एका वर्षात किमान किती? 2 अधिवेशन. आता मी तुम्हाला 3 सांगितले. जसं आपण अधिवेशन काय करतो, जसं मान्सून अधिवेशन आहे, त्याला आपण पावसाळी अधिवेशन म्हणतो. दुसरं हिवाळी अधिवेशन आहे आणि एक आहे ते म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन, ज्याला आपण बजेट सेशन म्हणतो. मग किमान 2 अधिवेशने व्हायला पाहिजे संसदेची एका वर्षामध्ये. सध्या मात्र एका वर्षात 3 अधिवेशने होतात. किती होतात? 3 होतात. अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी ते मे मध्ये असतं, या दरम्यान. पावसाळी अधिवेशन जुलै ते सप्टेंबरला असतं आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबरला असतं. ही तिन्ही अधिवेशन डायरेक्ट लक्षात ठेवा. आणि यांचा ड्युरेशन, कोणत्या अधिवेशनाचा काळ कोणता आहे हे तुम्हाला डायरेक्ट माहिती पाहिजे. कोणत्याही अधिवेशनाचा कालखंड त्याच्या पहिल्या बैठकीपासून सत्र समाप्तीपर्यंत लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या विसर्जनापर्यंत गणला जातो. लक्षात घ्या. म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं आहे, समजा आता एखादं अधिवेशन आहे, विंटर सेशन आहे, विंटर सेशन. आता विंटर सेशन जेव्हा स्टार्ट होईल, म्हणजे त्याचं सत्र सुरुवातीपासून, पहिल्या बैठकीपासून अधिवेशनाच्या तर सत्र समाप्तीपर्यंत, म्हणजेच लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या विसर्जनापर्यंत गणला जातो. आता तुम्हाला माहिती पाहिजे की लोकसभेचा ड्युरेशन किती आहे? 5 वर्षाचा, 5 इयर्स. आता लोकसभेचं जे अधिवेशन असतं वर्षातून 2दा होणं गरजेचं आहे. कमीत कमी 2दा पाहिजे, जास्त जास्त 3दा. ठीक आहे. तर 3 अधिवेशन सध्या होत आहेत आपल्या लोकसभेमध्ये. तर 1 वर्ष संपला की 3 अधिवेशन संपतात आणि नवीन वर्ष चालू होतं. बरोबर. मग नवीन वर्ष, मग नवीन अधिवेशन येतात. कधी पण लक्षात ठेवायचं. कारण बजेटचं तुम्ही बघितलं, प्रत्येक वर्षी बजेट हे सादर केलं जातं. एव्हरी इयर बजेट हे सादर केलं जातं. मग आता सांगायचं तात्पर्य असं आहे की 2 अधिवेशनादरम्यानच्या काळात संसदेचा विराम काळ म्हणतात. 2 अधिवेशनांचा मध्ये जो गॅप राहणार, खाली गॅप, त्याला काय म्हणतात? विराम काळ म्हणतात. म्हणजे सध्या आराम आहे, विराम काळ आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण हे बघितलं. आता आपण बघूया तहकूब. संसदेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहाची अनेक दैनिक सभा होत असतात. दिवसाच्या प्रत्येक सभेमध्ये 2 बैठका होतात.
लक्षात घ्या. प्रत्येक सभेमध्ये 2 बैठका असतात. सभा वेगळी, बैठक वेगळी लक्षात घ्या. सभा किती? 2 सॉरी 1 आणि बैठका किती होतात? 2 होतात दिवसाच्या सभेमध्ये. सकाळची बैठक आता तुम्ही बघितलं असेल जेव्हा सत्र भरतं त्यावेळेस बघा सगळे मंत्री, त्यानंतर लोकसभेचे सभासद, राज्यसभेचे सभासद हे सगळे कुठे असतात? पार्लिमेंटला असतात. ठीक आहे, दिल्लीला. त्यावेळेस. आता मी जेव्हा UPSCची तयारी करत होतो, दिल्लीला होतो मी. आता स्टार्टिंगला कसं होतं माझ्या राहण्याची तिथं काही प्रॉपर सोय नव्हती. तर मी जे आपले खासदारांचं निवासस्थान असतं तिथे दिल्लीमध्ये. तर मी काही काळ तिथं राहिलो होतो खासदार निवासस्थानामध्ये आणि तो नेमका लोकसभेचा तेव्हा सत्राचा काळ होता. म्हणजे सेशन अधिवेशनाचा काळ होता. तेव्हा सगळे खासदार जे होते म्हणजे प्रत्येक तिथं दिल्लीला कसं आहे प्रत्येक खासदारच्या फ्लॅट सिस्टम काढलेली आहे. त्यांचं निवासस्थान आहे तिथे. काहींचे मंत्रींचे बंगलो आहेत आणि खासदारांचे फ्लॅट सिस्टम आहे. तर प्रत्येक फ्लॅटमध्ये तिथं जसं आम्ही बघितलं प्रत्येक राज्यांचे, प्रत्येक असे खासदार सगळे जिल्ह्यातले आलेले होते. म्हणजे मग तिथे तेव्हा मला कळालं होतं की अरे म्हणजे सगळ्या खासदारांना यावं लागतं बुवा यासाठी. ठीक आहे. जवळ-जवळ 100% त्यांची प्रेझेंटी पाहिजे असते. सकाळची बैठक सकाळी 11 पासून दुपारी 1 पर्यंत. आणि जेव्हा हे सत्र व्हायचं तेव्हा ते आराम करायला वापस यायचे फ्लॅटवर ते खासदार. तेव्हा मी स्वतः बघितलेलं आहे. ठीक आहे, त्या अकॉर्डिंग म्हणजे सकाळची बैठक सकाळी 11 पासून दुपारी 1 पर्यंत. नंतर मग मी दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हा करोल बागमध्ये. तेव्हा मग या सगळ्या गोष्टी मला बघण्यात आल्या होत्या. ठीक आहे. तर मग जेवणानंतरची बैठक असते दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 11 पासून दुपारी 1 पर्यंत काय असते त्यांची सकाळची बैठक. नंतर जेवण झालं लंच. तर मग संध्याकाळची बैठक. सभागृहाची बैठक संपल्याच्या घोषणेला तहकुबी म्हणतात लक्षात घ्या. काय म्हणतात? तहकूब. विसर्जन नाही लक्षात घ्या. सभागृहाची बैठक संपल्याच्या घोषणेला काय म्हणतो? तहकूब. याचा अर्थ असा आहे जर त्या बैठकीमध्ये काही मुद्दे जर राहून गेले असते सभागृहाच्या बैठकीमध्ये तर ते मुद्दे आपण उद्या डिस्कस करूया, परवा डिस्कस करूया. ठीक आहे, लक्षात घ्या. असं त्यांचा हे राहतं त्याला. म्हणून त्याला तहकूब म्हणतात. जर विसर्जन असं म्हटलं याचा अर्थ ते आता पुढच्या सेशनलाच होणार. पुढच्या सत्रात लक्षात घ्या. म्हणून तहकूब आणि विसर्जनचा फरक तुम्हाला माहिती पाहिजे. कळालं? तहकूब म्हणजे तात्पुरते तहकूब असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा सेशन सुरू होईल तर त्या बैठकीला जे मुद्दे चालू होते काल ते आजच्या सेशनला डिस्कस केले जाणार. समजलं इथपर्यंत? येस सर. तर तहकूब म्हणतात आपण बैठकीच्या तहकुबीची घोषणा सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यामार्फत करतात. पीठासीन अधिकारी म्हणजे आपले सभापती ओम बिर्ला सध्या आहेत. ठीक आहे. मागच्या टर्मला सुमित्रा महाजन होते बीजेपीचे. आताही बीजेपीचा हा ओम बिर्लाच आहे. तर मग ते सांगतील की सभागृहाची बैठक आता तहकूब आपण करूया. घोषणेसाठी तास म्हणा, दिवस म्हणा, आठवडे म्हणा. म्हणजे आता समजा सत्राचा कालखंड किती? 3 महिन्याचा काळ आहे. 2 ते 3 महिन्याचा. 2-2.5 महिन्याचा. त्याच्यामुळे मग ते आठवड्यासाठी पण स्थगित करू शकतात. स्थगित म्हणजे तहकूब करू शकतात घोषणा. बैठक संपल्याची घोषणा तहकुबी व्यतिरिक्त अनिश्चित काळासाठी तहकूब केली जाते. सत्र समाप्ती विसर्जन याद्वारे सुद्धा ती होऊ शकते. आता त्यांनी असं म्हटले तुम्ही हा पॉईंट लक्षात घ्या तास, दिवस आणि आठवडे. तहकूब काय कशाला म्हणतो आपण? एक तर तासासाठी तहकूब केली असेल सभा किंवा एका दिवसासाठी केली असेल किंवा 1 वीकसाठी केली असेल. म्हणजे त्या बैठकीतले मुद्दे पुढच्या आठवड्यामध्ये डिस्कस केले जाणार. असं याला म्हणतो आपण तहकूब. आता बघा त्यांनी आता तिसरा नंबरचा पॉईंट काय म्हटलेला आहे बघा. याच्यामध्ये पहिला पॉईंट मी तुम्हाला हा सांगितला 11 ते 1 आणि नंतर लंच 2 ते 6. दुसरा पॉईंट आपण इथं डिस्कस केला तहकूब बद्दलचा. आता मी तुम्हाला तहकुबीचा तिसरा पॉईंट सांगतोय. तो म्हणजे अनिश्चित काळासाठी तहकूब. अनिश्चित काळासाठी तहकूब. अनिश्चित काळ म्हणजे काय? आता तिथं काय आपल्याला म्हणजे सांगितलं नाहीये की त्या बैठकीवरचं पुढचं डिस्कशन आहे ते कधी घेतलं जाणार, काय घेतलं जाणार नॉट. बरोबर. सभागृहाच्या पुढच्या बैठकीची तारीख न देता सभागृह तहकूब करणे लक्षात घ्या. याला म्हणतात अनिश्चित काळासाठी तहकूब करणे. म्हणजे आता समजा काही प्रॉब्लेम झाले असतील लोकसभेमध्ये. कधी-कधी धांगड-धिंगाणा करतात ते खासदार. तुम्ही बघितलं असेल. एकदम कोणाचे मुद्दे काय, कोणाचे काय, कोणी कविता म्हणतो, कोणी गाणे म्हणतो. व्हॉटएव्हर. मग त्यामुळे समजा अनिश्चित काळासाठी जर ती तहकूब केली असेल सभागृहाच्या पुढच्या बैठकीची तारीख न देता सभागृह तहकूब करणे म्हणजेच काय मग? अनिश्चित काळासाठी तहकूब करणे.
अशी बैठक तहकूब करण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला आहे? तो सभापतींना आहे. सत्र समाप्ती. आता सत्र समाप्ती म्हणजे डायरेक्ट एंड ऑफ द सेशन. समजा हिवाळी अधिवेशन चालू असतं, हिवाळी अधिवेशनचा एंड ऑफ, ठीक आहे, किंवा मग मान्सून असतं तर त्याचा एंड. एखाद्या अधिवेशनातील कामकाजाची पूर्तता झाल्यावर सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणजेच सभापती शेवटची बैठक प्रथम अनिश्चित काळासाठी तहकूब करतात. लास्ट जी सिटिंग असते ती अनसर्टन काळासाठी ते तहकूब करतात. नंतर काही दिवसांनी राष्ट्रपती काय करतात मग? अधिवेशनाच्या सत्र समाप्तीसाठी सभापती आहे ती अनिश्चित काळासाठी तहकूब करून टाकली. आणि त्या तहकुबीच्या काळामध्येच राष्ट्रपती काय करणार? अधिवेशनाच्या सत्र समाप्तीसाठी की अधिवेशन तर संपवायचं आहे यासाठी ते सूचना काढतील. मग राष्ट्रपती सभागृहाचे अधिवेशन चालू असतानाही सत्र समाप्तीची घोषणा काढू शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे अधिवेशन चालू असताना देखील त्यांना हा अधिकार आहे की ते सत्र समाप्तीची सूचना काढू शकतात. जे मुद्दे तुम्ही एक मुद्दा इम्पॉर्टंट आहे याच्यातला. पुढचा पॉइंट आहे तहकुबी व सत्र समाप्ती यातील फरक. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तहकूब म्हणजे अनिश्चित काळासाठी तहकूब करणे. बघा, तहकूब म्हणजे काय? तहकुबीमुळे सभागृहाची केवळ बैठक संपुष्टात येते. लक्षात घ्या. पूर्ण सेशन संपुष्टात येत नाही, पूर्ण अधिवेशन संपुष्टात येत नाही. मात्र सत्र समाप्तीमुळे काय होतं? सर्व अधिवेशन संपुष्टात येतात. तहकुबीची घोषणा हे सभापती करतात, बैठकीची तहकूब करण्याची, आणि सत्र समाप्तीची घोषणा कोण करतं? राष्ट्रपती करतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, नोट डाऊन करा. स्क्रीनशॉट काढला का? येस सर. पुढचा मुद्दा असा आहे की बैठक समजा तहकूब केल्यामुळे सभागृहासमोरील प्रलंबित विधेयकांवर तसेच इतर कामकाजांवर कोणताही परिणाम होत नाही. जर समजा बैठक त्यांनी सस्पेंड केली, सिटिंग जर सस्पेंड केली, तर त्या सस्पेंड केल्यामुळे सभागृहासमोरील जे काही प्रलंबित विधेयक आहेत, जे काही येणारे विधेयक आहेत किंवा डिस्कस केलेले विधेयक आहेत, त्याच्यावर त्या कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही. लक्षात घ्या. बैठक तहकूब झाली तर. परंतु अधिवेशन जर मात्र सत्र समाप्ती केली अधिवेशनाची, तर मात्र हे जे बिल असतात, जे लोकसभेसमोर किंवा राज्यसभेसमोर ते प्रलंबित असतात, वेटिंगवर असतात, तर हे देखील बिल काय होतात? पुन्हा म्हणजे हे पण संपुष्टात येतात. हे बिल विधेयक सगळे जेव्हा नेक्स्ट सेशन होणार तेव्हा ते पुन्हा मांडायचे, कारण ते पास झाले ते मागच्या सेशन मध्ये. त्याच्यामुळे म्हणजे अधिवेशनाची पुढील बैठक भरल्यावर प्रलंबित कामकाज पुढे सुरू होते. आता कलम 107 काय सांगतोय बघा. हे सगळे कलम देखील लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट कलम आहेत. 107 सब क्लॉज 3 आहे त्याच्यामध्ये. कलम 107(3) यानुसार अधिवेशनाच्या सत्र समाप्तीमुळे सुद्धा कोणत्याही प्रलंबित विधेयकावर तसेच कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही. बघा, त्यांनी कशामध्ये म्हटलेले? 107(3) मध्ये असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. पण मी तुम्हाला वरील काय बोललो होतो? बिल देखील काय होतात? संपुष्टात येतात. बरोबर. मात्र सर्व प्रलंबित नोटिसा नवीन अधिवेशनात नव्याने नोटिसा द्याव्या लागतात. हा, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की मी तुम्हाला काय सांगितलं, ते जे बिल आहे, बिल, मी संपुष्ट हा शब्द चुकीचा वापरला तिथे, ते संपुष्टात येत नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला काय करावं लागतं की समजा आता एखादं विधेयक आहे, समजा जीएसटी आहे, समजा जीएसटी असं कन्सिडर करा की जीएसटी पासच झालं, समजा आता पास झालेलं आहे. तर जीएसटीचा मुद्दा मांडला गेला असेल, हे विधेयक मांडलं गेलं असेल हिवाळी अधिवेशनामध्ये, तर हे विधेयक समजा पास झालं नाही, पास झालं तर हे संपुष्टात येणार नाही. परंतु हे विधेयक पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी पुढच्या सेशनला पार्लमेंटला, संसदला नोटिसा द्यावं लागणार. नोटीस म्हणजे जे प्रलंबित बिल आहे त्यांच्या नोटिसा द्यावं लागतील. म्हणजे नवीन अधिवेशन जेव्हा भरणार तेव्हा त्या नवीन अधिवेशनामध्ये नव्याने नोटिसा द्यावं लागतील, म्हणजे ते बिल पुढे कंटिन्यू करण्यासाठी. बरोबर. तर हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे सत्र समाप्ती म्हणजे बिल संपुष्टात येत नाही, बिल राहणार, तर त्याला नोटिसा देऊन नवीन सत्रामध्ये मांडता येईल, नवीन अधिवेशनामध्ये.
क्लिअर आहे पॉइंट हा? पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना? सर, प्रतिभा, सचिन, श्रद्धा, स्वाती, क्लिअर? हो सर. हो सर, क्लिअर. ओके, चला 107 आपण बघितलं. 107 3 आर्टिकल यानुसार काय होतं, अधिवेशनाच्या सूत्रसंहितेमुळे सुद्धा कोणतेही जे विधेयक प्रलंबित असेल लोकसभा राज्यसभा समोर तर ते त्याच्यावर परिणाम होत नाही. मात्र त्याला जर पुढच्या नवीन सेशन मध्ये मांडायचं असेल तर नोटिसा द्यावा लागणार. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊया. आता लोकसभेचे विसर्जन इम्पॉर्टंट पॉइंट आहे. लोकसभेचं विसर्जन म्हणजे काय? 5 वर्ष पूर्ण झाले असतील, लोकसभेचा कार्यकाळ संपला, लोकसभेचं काय होणार मग? विसर्जन. जसं गणपती विसर्जन करतो आपण, 10 दिवस गणपती असतो, 10 दिवस संपलं की विसर्जन झालं. ठीक आहे, तसं मग लोकसभा असतं किती? 5 वर्ष विसर्जन करू नंतर त्याचं. नंतर परत मग गणपती फेस्टिवल पुढच्या वर्षी येतं, परत आपण गणपती बसवतो. म्हणजे मग लोकसभेचं काय होतं, परत आपण इलेक्शन घेतो आणि लोकसभेवर पुन्हा नवीन लोकसभा तयार करतो अशा प्रकारे. मग लोकसभा विसर्जन म्हणजे तत्कालीन सभागृहाचा जो कार्यकाल आहे तो संपुष्टात येईल. 5 वर्ष पूर्ण झाले असतील, सरकार पडलं असावं. वाजपेयींचं 1999 सरकार पडलं होतं, 98 मध्ये. ठीक आहे, केंद्र सरकार. लोकसभेचे विसर्जन पुढील 2 कारणांनी होऊ शकतो. पहिला कारण असं आहे, 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला ते आपोआप ते काय होईल, विसर्जन होऊन जाईल. दुसरं आहे, नियमित 5 वर्षाचा कार्यकाल संपण्याच्या आत राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने शकतात. तुम्हाला पडलं किंवा पार्टी फुटून गेली, लोकसभा करू शकतो. लोकसभा एकदा विसर्जित केल्यानंतर तिचे विसर्जन मागे घेता येत नाही, तुम्ही लक्षात घ्या. एकदा जर लोकसभा पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी तहकूब म्हणजे संपवली, विसर्जित केली, तर पुन्हा मग डायरेक्ट इलेक्शनच करावं लागतील. तो मागे घेता येत नव्हता. लक्षात घ्या, या 2 पद्धती ठेवा. लोकसभा विसर्जन करण्याच्या 2 पद्धती. पहिली 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होणे, दुसरं पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती विसर्जन करू शकतात लोकसभेचं. फक्त पंतप्रधानांच्या सल्ल्याने, कॅबिनेटच्या सल्ल्याने. लोकसभा विसर्जित झाल्यावर तिच्या व तिच्या समित्याच्या, त्या लोकसभेच्या ज्या काही समित्या असतात, लोकलेखा समिती, ठीक आहे, नंतर एस्टिमेट समिती, बऱ्याच समिती असतात. लोकसभा विसर्जित झाल्यावर तिच्या व तिच्या समितीच्या समोरील सर्व कामकाज, विधेयके, प्रस्ताव, ठराव, नोटिसा, अर्ज इत्यादी देखील हे संपुष्टात येतं. लक्षात घ्या. म्हणजेच आता तर मी तुम्हाला फक्त काय सांगितलं होतं, अधिवेशन बद्दल बोललो होतो. अधिवेशन जर समजा संपलं, सत्र समाप्ती झाली, अधिवेशन समाप्ती झाली, तर जे विधेयक पेंडिंग आहेत लोकसभा राज्यसभेसमोर, ते विधेयक मात्र संपुष्टात थोडी नाही जात, बरोबर. तुम्ही पुन्हा नवीन विधेयक, जेव्हा नवीन अधिवेशन भरेल लोकसभेचं किंवा राज्यसभेचं, ते पुन्हा तुम्ही तिथे मांडू शकता लोकसभेमध्ये, बरोबर. परंतु लोकसभा जर विसर्जित झाली तर लोकसभेसमोर जे काही विधेयके, प्रस्ताव, ठराव, नोटिसा, अर्ज इत्यादी जे काही असतील ते सगळं तुमचं संपुष्टात येऊन लागेल. सगळं ते नवनिर्मित लोकसभेमध्ये परत तुम्हाला ते मांडावं लागणार, मिनिस्टर्सला किंवा जे नॉन मिनिस्टर आहे त्याला देखील. कळाला इथपर्यंत पॉइंट? क्लिअर? सर, हा पॉइंट परत सांगा ना. ओके, हा पॉइंट मी पुन्हा सांगतो. बघा, जसं मी तुम्हाला अधिवेशन बद्दल बोललो होतो, अधिवेशन मध्ये काय होतं, अधिवेशन जर समाप्त झालं, अधिवेशन समाप्त होणं म्हणजे वर्षातून 3 अधिवेशन असतात लोकसभेचे. एक हिवाळी, पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन. तर प्रत्येक अधिवेशनचा काळ 3 ते 4 महिन्याचा असतो. आता 3 ते 4 महिन्याचा काळ संपला याचा आता असं थोडी की लोकसभा विसर्जन होत नाही. पण समजा या अधिवेशनामध्ये, समजा आता विंटर सेशन चालू आहे, हिवाळी अधिवेशन 3 ते 4 महिन्याचं. आता त्याच्यामध्ये एखादं विधेयक समजा मांडलं असेल एखाद्या मिनिस्टरने किंवा जो नॉन मिनिस्टर आहे त्याने मांडलं असेल, तर ते विधेयक समजा, ते विधेयकला समजा संमती नाही भेटली, ते पास नाही झालं, म्हणजे ते आहे पेंडिंग आहे तिथं लोकसभेसमोर. परंतु 3-4 महिने संपले, लोकसभेचं सेशन अधिवेशन संपून गेलं, बरोबर. मग आता हे विधेयकाचं काय होणार? हे विधेयक पण संपुष्टात येणार का अधिवेशन संपल्यामुळे? विधेयक तसंच राहील की संपुष्टात येणार अधिवेशन संपल्यामुळे? सांगा. अधिवेशन जर लोकसभेचं संपलं
एक पहिलं अधिवेशन, तर जे पेंडिंग विधेयक आहेत लोकसभेमध्ये ते तसेच राहतील का ते पण तहकूब म्हणजे ते पण कॅन्सल होतील? तसेच राहतात. एक्झॅक्टली तसेच राहतील. कारण ते जेव्हा नवीन सेशन भरणार बरोबर, नवीन अधिवेशन येणार लोकसभेचं. नवीन अधिवेशनामध्ये पुन्हा नोटीस देऊन लोकसभेला ते तो जो मिनिस्टर ज्याने हे मांडलं, तो पुन्हा त्याला कंटिन्यू करणार. "भाऊ मी मागे विधेयक मांडलं होतं. मागच्या सेशनला पास झालं नाही. घ्या नोटीस तुम्हाला देतोय मी. त्या विधेयकावर परत डिस्कस करा." बरोबर. परंतु जर समजा लोकसभेचं जर विसर्जन झालं, विसर्जन. आता लोकसभा म्हणजे काय? लोकसभा तर पूर्ण बॉडी झाली, ज्यामध्ये सेशन चालतात. बरोबर. आता लोकसभेचं जर विसर्जन झालं, तर विसर्जन झाल्यानंतर लोकसभेसमोर जे काही विधेयक पेंडिंग आहेत, जे काही प्रस्ताव आहेत, ठराव आहेत, नोटीस आहेत, ह्या देखील काय होतील? कॅन्सल, संपुष्टात येतील. लक्षात घ्या. कळालं? म्हणजे हो सर. जेव्हा नवीन लोकसभा येणार इलेक्शन होऊन, त्या नवीन लोकसभेमध्ये हे जे बिल आहे, जे मागच्या लोकसभेला मांडलं होतं कोणी, ते पुन्हा नव्याने मांडावं लागणार. त्याच्यावर नव्याने डिस्कशन होणार. कळालं इथपर्यंत? हो सर. जाऊया पुढे आपण. सर एक मिनिट. सर लोकसभा विसर्जित जेव्हा होते पण ती जी जुनी लोकसभा तोपर्यंत लोकसभेमध्ये कोण असतं? ती जुनी लोकसभा कार्यरत असते का? नाही, जुनी लोकसभा फक्त तिथे सभापती असणार. सभापती कंटिन्यू करणार त्यांचं काम. मध्ये ती जसं लोकसभा की- तर खूप झाल्यानंतर इलेक्शन होतात ना. ओके मग तोपर्यंत इलेक्शन होतात केव्हा होतात? जेव्हा लोकसभा ऑलरेडी आहे. जे लोकसभा जी आहे ती विसर्जित नाही होत. समजा 5 वर्ष जर पूर्ण होऊन गेलेत ना, मग ते विसर्जित होऊन जाते. बरोबर. मग इलेक्शनची तारीख ठरलेली असते. इलेक्शन्स होणार. मग नवीन काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार. बीजेपी आपले उमेदवार उभे करणार. इलेक्शन चालणार. तर लोकसभा गेली तोपर्यंत ती संपुष्टात आलेली. तिचा कार्यकाळ संपलेला आहे. तिथं कुठलं अधिवेशन होणार नाही. इलेक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. तिथं काहीच नाही होणार. ठीक आहे. मग ते 1 महिना, 1-1.5 महिन्याचा गॅप राहतो. 1-1.5 महिना, 1-2 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये इलेक्शन करून नवीन लोकसभा पुन्हा प्रस्थापित केली जाते. तोपर्यंत फक्त सभापती एकमेव व्यक्ती आहे, जो त्यांचं काम तोपर्यंत कंटिन्यू करतो. ठीक आहे. राईट. मग आता आपण असं म्हणणार, समजा लोकसभा विसर्जित झाली, मग असा एमर्जन्सीमध्ये जर कायदे करायची गरज पडली, तर कोण करणार? एमर्जन्सी काही घटना घडली, कायदे करायची गरज पडली, तर कोण करणार? सांगा बरं. तुम्हाला सांगितलं नाही आपण ऑलरेडी. एमर्जन्सीमध्ये कायदा आणायचा सभापती होता. बोलतात ना. सभापती. नाही, समजा आता नाही. सभापतीचा काय सांग? सभापतीच्या हातात थोडी ना कायदा पास करेल. सर परत क्वेश्चन करा ना. क्वेश्चन असा होता राष्ट्रपती सर. की समजा क्वेश्चन असा होता की लोकसभा विसर्जित झाली, 5 वर्ष पूर्ण झाली, इलेक्शन होणार आहेत. आता पण अशा एखाद्या काही घटना भारतामध्ये घडून गेल्या, जसं की कोणी बँकचं तर इमर्जन्सी मग आता कायदा करायचा आहे. सर आवाज कायदा ब्रेक कोण होतो. करणार? इथंच राहावं, इथं राहावं. क्वेश्चन समजला का माझा? क्वेश्चन समजला का? आवाज कट होतो सर. व्हिडिओ बंद करतो. क्वेश्चन असा आहे माझा की राष्ट्रपतींचा नाही म्हणत मी. राष्ट्रपती वेगळा अँगल आहे, सभापती हा वेगळा अँगल आहे. बरोबर. समजा देशामध्ये असं काही झालं की लोकसभा सेशन सत्रामध्ये नाहीये, म्हणजे समजा किंवा विसर्जित झाली असेल, विसर्जित झालेली लोकसभा, पण अर्जंट कायदा करायची गरज पडलेली आहे भारतामध्ये, तर एमर्जन्सी मध्ये कायदा पास करायचा आहे. तर अशा वेळेस कोण कायदा पास करेल? आता लोकसभा केव्हा येईल? इलेक्शन होणार, मग नवीन मेंबरची अपॉइंटमेंट होणार, मग मंत्रिमंडळ गठीत केलं जाणार, मग नरेंद्र दामोदर मोदी पद्धती घेणार. ठीक आहे. नंतर मग लोकसभा येणार. बरोबर. तोपर्यंत मग एखादी घटना विपरीत घटना घडून गेली भारतामध्ये, तर मग कायदा कोण करणार एमर्जन्सी मध्ये? समजा असा कायदाच नाही भारतामध्ये अशा पनिशमेंटला, असा कायदा करावा लागेल ना. सभापती सर. राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती. तुम्हाला मी अध्यादेश बोललो होतो ना, राष्ट्रपतीचा अध्यादेश. राष्ट्रपतींना अध्यादेशची पॉवर असते ना, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली आहे राष्ट्रपतींची. एक कलम 123 मध्ये त्यांची पॉवर. राष्ट्रपती अशा वेळेस एमर्जन्सी अध्यादेश काढतात, ऑर्डिनन्स काढतात लगेच. आणि त्या अध्यादेशाला डायरेक्ट कायद्याचं स्वरूप असतं, कायद्याचं. लक्षात घ्या.
त्या अध्यादेशामध्ये एवढी पॉवर आहे, जो कायदा लोकसभा राज्यसभा पास करते त्या म्हणजे त्यांची जेवढी पॉवर राहते तेवढी पॉवर त्या अध्यादेशला आहे, एकट्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशला. म्हणजे तो इफेक्ट मध्ये असणार तेव्हा, मग त्यानुसार पनिशमेंट दिली जाईल त्या व्यक्तीला त्या कायद्यानुसार. ठीक आहे. आता हा नीरव मोदी जेव्हा तो पंजाब नॅशनल बँकेचं तो कर्ज घेऊन पळाला, 20,000 कोटीचं काहीतरी त्याच्यावर कर्ज होतं. तर मग तो पळून गेला ना पैसे घेऊन, मग तो कायदा नव्हता ना भारतामध्ये. आणि तेव्हा लोकसभा नेमकी याच्या सेशन मध्ये नव्हती, 17 मध्ये लोकसभा. मग त्यामुळे अधिवेशन झालं कुठं कायदा पास करण्यासाठी. कायदा पास करायचा असेल तर आपल्याला अधिवेशन लागतं ना लोकसभेचं. लोकसभा अधिवेशनामध्ये असेल, लोकसभा आणि राज्यसभा दोघं पण, तेव्हाच कायदा पास होतो. आलं लक्षात? Yes. तेव्हा आणि समजा मग असं असं काही घटना विपरीत घटना घडली, एमर्जन्सी कायदा करायचा आहे, मग कोण करणार? राष्ट्रपती. त्यांचा अध्यादेश काढणार ते त्या गोष्टीवर. बिकॉज राष्ट्रपतीला पॉवर असते ना सर, जर कोणतेही हे नसले लोकसभेत बरखास्त झालेले असते तर निर्णय घ्यायचे. हा, मग राष्ट्रपतींना अध्यादेश असतो आर्टिकल 123 अंडर. ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर. राईट. जाऊया आपण पुढच्या पॉईंट. आता 3 नंबरचा मुद्दा लोकसभेबद्दलचा असा आहे, काही विधेयके विसर्जनानंतरही वेगवगत होत नाहीत. लक्षात घ्या. आता काय बघा, त्यांनी अपवाद दिले ना, लक्षात घ्या अपवाद. हा अपवाद तुम्ही लक्षात घ्या. त्यांनी असं म्हटले, काही विधेयक म्हटले, सगळे नाही, काही विधेयक. काही विधेयक हे विसर्जनानंतरही संपुष्टात येत नाहीत. म्हणजे लोकसभा जरी समजा विसर्जन झालं तरी ते तसेच पेंडिंग राहतात लोकसभेमध्ये. अशा कोणते विधेयक आहेत तुम्हाला मी सांगतो. लोकसभेमध्ये प्रलंबित विधेयक जे प्रथम लोकसभेने मांडलं होतं किंवा जे राज्यसभेने पारित करून लोकसभेकडे पाठवले होते, ते विधेयक लॅप्स होतात. लॅप्स म्हणजे काय? वेळ प्रगत होतात, म्हणजे संपुष्टात येणार हे विधेयक. तुम्हाला आता मी इथे हे सांगतोय, कोणते विधेयक संपुष्टात येणार आणि कोणते विधेयक संपुष्टात येत नाही. हा मुद्दा समजून घेणं फार गरजेचं आहे. केअरफुल एकदम लक्ष द्या. बघा, असं काही विधेयक असतात जे लोकसभा काय करणार, त्याला पास करणार. ठीक आहे, प्रथम लोकसभा पास करणार आणि ते राज्यसभेकडे ते पाठवणार, किंवा राज्यसभा पास करणार आणि लोकसभेकडे पाठवणार. तर असे जे विधेयक आहेत हे संपुष्टात येतील, लक्षात घ्या, विसर्जनानंतर. दुसरा, लोकसभेने पारित केलेले मात्र राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक. एखादे विधेयक लोकसभेने मांडलं, लोकसभेमध्ये पास होऊन गेलं आणि ते राज्यसभेमध्ये पेंडिंग आहे आणि त्याच्यात लोकसभा विसर्जित होऊन गेली, तर ते देखील काय होऊन जाईल? लॅप्स होऊन जाईल. लॅप्स म्हणजे काय? संपुष्टात लागेल. जर मतभेदामुळे विधेयक दोन्ही सभागृहात पारित झाले नसेल, आता लोकसभा राज्यसभा यांच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट झाला असेल, दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट केव्हा होतो? जेव्हा लोकसभेमध्ये सरकारची मेजॉरिटी आहे, राज्यसभेमध्ये जेव्हा त्यांची मेजॉरिटी राहत नाही गव्हर्नमेंटवाल्यांची, तेव्हा मग दोघांमध्ये क्लॅश होतात. बरोबर. मतभेदामुळे विधेयक दोन्ही सभागृहात पारित झाले नसेल व लोकसभेच्या विसर्जनापूर्वी राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीची अधिसूचना जारी केलेली असेल तर विधेयक लॅप्स होत नाही. इम्पॉर्टंट मुद्दा आहे, लक्षात घ्या. असं एखादं बिल आहे, विधेयक आहे, ज्या विधेयकावरून लोकसभा व राज्यसभा यांच्यामध्ये काय झाला? वाद निर्माण झाला. म्हणजे त्यांनी पास केलं नाही. बरोबर, त्यांनी पास केलं नाही. परंतु लोकसभा विसर्जित होण्याच्या अगोदर राष्ट्रपतींनी अशा विधेयकावर संयुक्त बैठक बोलावलेली असेल किंवा त्यांनी अधिसूचना काढली असेल. ठीक आहे, संयुक्त बैठकीची अधिसूचना. मला सांगा, संयुक्त बैठक कोण बोलवतं? कोण बोलवतं? हा, त्याचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? अध्यक्ष कोण असतो संयुक्त बैठकीचा? सांगा, मागच्याच क्लासचे करून मी मला. सभापती असतो लोकसभेचा. राज्यसभेचा का नाही राहत? काय कारण? कारण तो दोन्हीपैकी एका पण सदस्य नसतो. एक्झॅक्टली. तो उपराष्ट्रपती असतात राज्यसभेचे अध्यक्ष. बरोबर. आणि ते
लोकसभा किंवा राज्यसभा याचे ते ते सदस्य नसतात, मेंबर. ही इज नायदर द मेंबर ऑफ लोकसभा नॉर द राज्यसभा. त्यामुळे ते इतर नाही राहू शकत, म्हणून अध्यक्ष राहतात लोकसभेचे. मग यांच्या अंडर ती सभा असते, संयुक्त बैठक असते. ती जर समजा राष्ट्रपतींनी अधिसूचना त्याची जारी केली असेल, तर मग ते विधेयक लॅप्स होत नाही, ते पेंडिंग राहणार. ते पुढच्या लोकसभेला पुन्हा हे होणार. राज्यसभेत प्रलंबित असलेले मात्र लोकसभेने पारित न केलेले विधेयक हे देखील लॅप्स होत नाही. राज्यसभेमध्ये प्रलंबित असलेले लोकसभेत पारित न केलेले जे राज्यसभेने मांडले नाही, राज्यसभेमध्ये ते पेंडिंग आहे, परंतु लोकसभेने पारित नाही केलं तर असं देखील विधेयक काय होणार, लॅप्स होत नाही. का नाही होणार असं लॅप्स? त्याचं कारण काय सांगा बरं, काय कारण आहे? कोणी सांगू शकता का? बेस्ट रिझल्ट कोण सांगितलं? सांगा बरं. राज्यसभेचं बिल ना सर? आता इथं पॉइंट असा आहे की राज्यसभेमध्ये प्रलंबित असलेले बिल, कारण असं असू शकतं ना सर, राज्यसभेचे जे सदस्य ते वरिष्ठ असतात त्यामुळे. राज्यसभा जे विधेयक मांडणार ते विधेयक कधी लॅप्स होणार नाही, हे कधी लक्षात ठेवा. कारण राज्यसभा ही कधी विसर्जित होत नाही ना, परमनंट बॉडी. राज्यसभा परमनंट सभागृह आहे, ती विसर्जित होत नाही कधीच. आणि अशी विधेयक मुळात कोणी मांडलेली असतात ना, राज्यसभेनेच मांडलेली असतात. तर अशी विधेयक कधी पण लॅप्स होणार नाहीत, लोकसभा जरी विसर्जित झाली तरी. कळलं ना? येस सर. दोन्ही सभागृहांनी पारित केलेली मात्र राष्ट्रपतींची संमती प्रलंबित असलेले विधेयक योग्यत होत नाही. लोकसभा आणि राज्यसभा दोघांनी पास करून टाकलं विधेयक, बरोबर. राज्यसभेची परमिशन भेटली, लोकसभेची परमिशन भेटली, तर असं विधेयक जे आहे त्याला आता फक्त राष्ट्रपतींच्या सहीची म्हणजे परमिशन फक्त देण्याची बाकी. तर असं विधेयक देखील काय होणार, लॅप्स होणार नाही. दोन्ही सभागृहांनी पारित केलेले मात्र राष्ट्रपतींनी संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवलेले विधेयक योग्यत होत नाही. म्हणजे लोकसभेने पास केलं, राज्यसभेने पास केलं, ते राष्ट्रपतींकडे गेले. राष्ट्रपतींकडे एक पॉवर असते, एखाद्या विधेयकामध्ये जर राष्ट्रपतींना डाऊट असेल तर ते लोकसभा राज्यसभाकडे पुन्हा पाठवणार, पुन्हा सांगणार तुम्ही याच्यावर पुन्हा विचार या विधेयकावर, मग माझ्याकडे पाठवा. तर असे जे विधेयक असतात ना ते देखील लॅप्स होत नाहीत व त्यावर नंतरच्या लोकसभेला विचार करता येतो. Yes, sir. आता अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे, बघा इथं मुद्दा असा आहे की लोकसभेने संमत केलेल्या संविधानिक नियमांना व त्यांच्या रूपभेदांना मान्यता मिळावी म्हणून राज्यसभेच्या संमतीसाठी पाठवलेले प्रस्ताव किंवा राज्यसभेने लोकसभेकडे पाठवलेले असे प्रस्ताव लोकसभेच्या विसर्जनाबरोबर विभगत होतात, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य असा काही प्रस्ताव असतील जे राज्यसभेने लोकसभेकडे पाठवले असतील किंवा लोकसभेने राज्यसभेकडे पाठवले असतील, तर असे प्रस्ताव समजा प्रलंबित असतील आणि जर अशामध्ये जर लोकसभा विसर्जित झाली तर ते प्रस्ताव पण काय होतात, संपुष्टात येऊन लागतात. प्रलंबित असल्याने विभगत होत नाही. मात्र जे पेंडिंग आहेत ते होणार नाही, ठीक आहे. मात्र जे पेंडिंग नसेल तर लॅप्स होऊन जाते. नव्या लोकसभेची सरकारी आश्वासन समिती त्यांचा विचार करते. सभागृहात मतदान 100. आर्टिकल 100 काय सांगतं? आर्टिकल 100 मध्ये हे दिलेलं आहे, बघा आर्टिकल 100 मध्ये काय म्हटलेलं आहे, लोकसभेच्या कोणत्याही सभागृहाच्या बैठकीतील किंवा सभागृहाच्या संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्नांचा निर्णय अध्यक्ष, सभापती वगळता अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने केला जातो. ठीक आहे, समजला हा मुद्दा काय? संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या बैठकीतील, कोणत्याही सभागृह म्हणजे काय, एक तर लोकसभा किंवा राज्यसभा, कोणत्याही सभागृहाच्या संयुक्त बैठक त्यांची जॉईंट सिटिंग
संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्नांचा जो निर्णय असतो तो अध्यक्ष किंवा सभापती म्हणजेच लोकसभेचा अध्यक्ष किंवा सभापती यांना जर वगळलं अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने तो केला जातो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर केवळ घटनेत उल्लेख केलेल्या काही विशेष बाबींसाठीच राष्ट्रपतींवरील महाभियोग, पीठासीन अधिकाऱ्यांना दूर करणे, घटना दुरुस्ती याच्या वेगळ्या प्रकारच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. ठीक आहे. सभागृहाचे एखादे पद रिक्त असल्यास, सभागृहाचं एखादं पद रिक्त आहे, समजा लोकसभेची एखादी जागा रिक्त आहे किंवा राज्यसभेची रिक्त आहे, तसे एखाद्या व्यक्तीने अधिकार नसतानाही कामकाजात भाग घेतला किंवा मतदान केले असल्याचे नंतर जर असं आढळून आलं तरी सभागृहाने केलेले कामकाज विधिग्राह्य राहते, हे लक्षात घ्या तुम्ही. आता गणपूर्ती इम्पॉर्टंट पॉईंट. गणपूर्ती म्हणजे मेजॉरिटी. संसदेच्या सभागृहाची सभा आता समजा मेजॉरिटी म्हणजे आपण हे म्हणतो नंबर ऑफ मेंबर्स प्रेझेंट इन द लोकसभा और राज्यसभा. बघा काय असतं की लोकसभाचं जर काम चालू करायचं असेल लोकसभेचं, बरोबर, तर लोकसभेचं कामकाज सुरू करण्यासाठी काही गणपूर्ती लागते, काही संख्या लागते मेंबरची. तेवढे जर सभा सदस्य नसतील तर कामाची सुरुवात होत नाही लोकसभेच्या, एवढं लक्षात घ्या. राज्यसभेचे देखील होणार नाही. म्हणजे हे कोण डिसाईड करणार? लोकसभा सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष. गणपूर्ती म्हणजे 1/10 लोकसभेचं कामकाज चालू करण्यासाठी 1/10 मेंबर पाहिजे, एवढी संख्या पाहिजे प्रेझेंट लोकसभेच्या राज्यसभेच्या दोघांची. 1/10 म्हणजे किती? 54. आणि इन केस ऑफ राज्यसभा 25. तर कलम 100 नुसार कोणत्याही सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ही त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10 इतकी, म्हणजे पीठासीन अधिकारी धरून, जे लोकसभा सभापती किंवा राज्यसभा सभापती धरून 1/10 एवढी निश्चित करण्यात आली आहे. गणपूर्तीच्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करणे ही अध्यक्ष किंवा सभापतींचे कर्तव्य असते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला आता इथपर्यंत आपण सगळे अधिवेशन बघितले. आता आपण डायरेक्ट जाऊया पुढे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. यावर काही क्वेश्चन मला मागच्या टॉपिक काय डाऊट आहे तुम्हाला? हो सर. आपण पुढचा पॉईंट घेऊया मग लगेच. ठीक आहे. हा सब्जेक्ट तुमचा संपेल एवढ्या 7-8 लेक्चर नंतर, आणि मग इकॉनॉमी मी स्टार्ट करेन तुमचं मराठीमधून. ठीक आहे. पुढचा आपण घेऊया आता दिस वन. भारतीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. खूप फॉर्म मध्ये असतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. केव्हा? जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा. ECI. मला एक सांगा, आता सध्या भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? कोण सांगेल? हाय सर. हु इज द चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया? सांगा बरं. सध्याचे कोण आहेत? ते किती आहेत? एनी आयडिया? सुशील चंद्र ते 24th इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. लक्षात घ्या, 24वे इलेक्शन कमिशनर आहेत. यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. ठीक आहे. सॉरी 6.5 वर्षाचा कार्यकाल असतो यांचा. 6 years. 6 years और 65 years, कुठलाही पण जे अगोदर होईल ते. ठीक आहे. सॅलरी किती असते माहिती तुम्हाला?
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला किती सॅलरी माहिती आहे? नाही सर. 2.5 लाख रुपये, 2.5. ठीक आहे, 2.5 लाख. युपीएससी मधून जे पास होतात त्यांना सॅलरी तेवढीच आहे, 2.5 लाख रुपये. कारण हा एक IAS ऑफिसरच असतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. स्टार्टिंगला नाही भेटत ना, स्टार्टिंगला नाही, ते जेव्हा प्रमोशन होतं त्याचं 5-6 वर्ष नंतर तेव्हा ते जाते. अदरवाईज असं 1.5 लाख रुपये त्याला सॅलरी असते. समथिंग दॅट इज. आणि गव्हर्नमेंटचं काम तुम्हाला माहितीच आहे, महिन्या भरण्याच्या अगोदर सॅलरी अकाउंट जमा होते. 1 तारीख असेल, तुम्ही जर MPSC म्हणून जर सिलेक्ट झाला, तुम्हाला लक्षातच येईल 28 तारखेला तुम्हाला सॅलरी जमा होते अकाउंटवर, महिना एंड होण्याच्या अगोदर. होते. ठीक आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट असतो, व्हाईट कॉलर जॉब एकदम. चला जाऊया आता आपण पुढे. सो इंडियन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपण डिस्कस करूया. याच्या अगोदर कोण होते तुम्हाला माहिती आहे का? त्यांचं फेमस नाव होतं जरा, कोण होतं सांगा बरं? सुशील चंद्राच्या अगोदरचे कोण होते? सुनील अरोरा होते, लक्षात घ्या. सुनील अरोरा. इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया. भारतीय निवडणूक आयोग ही भारतातील स्वायत्त कायमस्वरूपी घटनात्मक अधिकार असलेली संस्था आहे. असं का म्हटलं मी सांगा बरं? घटनात्मक अधिकार असलेली का बरं? कारण घटनेचा कलम 324 च्या अंतर्गत ती येते, लक्षात घ्या. घटनेचा कितवा कलम आहे? 324 कलम आहे. म्हणजे ही परमनंट बॉडी, कायमस्वरूपी म्हटलं ना मी, तर परमनंट बॉडी. ज्या बॉडीला घटनेचा आर्टिकल आहे ती बॉडी कधी पण लक्षात घ्या परमनंट असते. ठीक आहे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम काय असतं? काम असतं की लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ज्या असतात राज्यांच्या आणि देशाच्या, त्या कंडक्ट करणं. म्हणजे पारदर्शकतेपणे त्यांना कंडक्ट करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. इलेक्शन 25 जानेवारी स्थापना झाली होती. या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. सध्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुशील चंद्रा, लक्षात घ्या. आणि ते 1980 बॅचचे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मधले ऑफिसर आहेत, UPSC पास झाले. 324 कलम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासाठी आहे. त्यानंतर 25 जानेवारी 1950 स्थापना झालेली. आणि एक कायमस्वरूपी बॉडी आहे, लक्षात घ्या, परमनंट बॉडी आहे. आणि घटनात्मक अधिकार असलेली बॉडी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ती नष्ट करता कोणाला शक्य नाही. भारतातील लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ती पार करतो, बरोबर. तेव्हापासून दर 5 वर्षांनी किंवा त्याआधी लोकशाही प्रक्रियेनुसार निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली भारतात निवडणुका होत आहेत, बरोबर. आणि संसदीय, राज्य विधानसभा आणि राष्ट्रपतीची निवडणूक, लक्षात घ्या, कुठल्या निवडणूक येतात ते? संसदीय, राज्य विधानसभा, राष्ट्रपती पदाची निवडणूक इत्यादी या ज्या निवडणूक असतात, या आयोगाच्या देखरेखीखाली, नियंत्रणाखाली पार पडतात इलेक्शन कमिशनचे. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगतो, ही 3 मेंबर बॉडी कधी पण लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं गेलं सिंगल मेंबर बॉडी की डबल मेंबर की 3, ठीक आहे, तर 2 मेंबर पण नाहीये, 3 मेंबर बॉडी लक्षात घ्या. तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतो. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की एक चीफ इलेक्शन कमिशनर असतो आणि बाकीचे इलेक्शन कमिशनर असतात, लक्षात घ्या. 1, 2 आणि 3 अशी बॉडी आहे. हे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आणि हा जो आहे चीफ इलेक्शन कमिशनर आहे आणि हे दोघं फक्त इलेक्शन कमिशनर आहेत, लक्षात घ्या. चीफ शब्द नाही यांच्या पुढे. ठीक आहे. पॉवर तिघांचे सेमच आहे, वेगवेगळे काही पण नाहीये, वेगळी पॉवर नाही त्यांना, हे कधी लक्षात घेतलं. आता मी तुम्हाला पुढे याच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगतो. आता मला सांगा, हे जे 2 आहेत हे कोण आहेत?
यांचे नाव काय सांगता येईल तुम्हाला? अजून एक लक्षात घ्या, 6 वर्षाचा ड्युरेशन असतो यांचा, 6 इयर्स. इलेक्शन कमिशनर हा 6 वर्ष राहतो किंवा 65 इयर, whichever is earlier. आणि यांना कोण अपॉइंट करतं? यांना अपॉइंट करतात ते राष्ट्रपती करतात, हे पण एक लक्षात ठेवायचं. 324 कलम परमनंट बॉडी, घटनात्मक बॉडी आहे कॉन्स्टिट्युशनल. 25 जानेवारी 1950 स्थापना. इलेक्शन कमिशनरचा कालावधी 6 वर्ष किंवा 65 इयर. ठीक आहे. त्यानंतर अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. राज्याचे आणि देशाचे व राष्ट्रपतींचं इलेक्शन त्यांच्या अंडर असतं. या बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. 3 मेंबर बॉडी आहे, हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. चला जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. तीनशे 24 हे कलम आहे, यामध्ये त्याची स्थापना झालेली आहे. 3 निवडणूक आयुक्त हे निवडणूक आयोगाचे सर्वोत्तम महत्वपूर्ण स्तंभ असतात, लक्षात घ्या. 3 त्यांनी सांगितले बघा. मला म्हटलं 3 मेंबर बॉडी. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांना पदावरून हटवणे देखील अवघड असते. त्यांना पदावरून हटवणे का अवघड असतं? तुम्हाला मी सांगितलं ना, घटनात्मक बॉडी आहे. घटनात्मक बॉडी म्हटली की त्या व्यक्तीला पदावरून काढणं फार अवघड आहे. अपॉइंट कोण करतात? राष्ट्रपती करतात. भारतीय संसद एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच महाभियोग प्रक्रियेद्वारे निवडणूक आयुक्तांना हटवू शकतो, लक्षात घ्या. क्वेश्चन, राष्ट्रपतींची जी प्रक्रिया आहे तशा प्रकारची प्रक्रिया द्यायची. महाभियोग असा शब्द नाहीये, पण तशा प्रकारची प्रक्रिया काढायची. तुम्हाला माहिती आहे 3 मेंबर बॉडी म्हटलं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया खूप मोठं आहे. दिल्लीला तुम्ही बघणार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची बिल्डिंग, इट्स व्हेरी ह्यूज. कितीतरी तिथे एम्प्लॉय आहे कामाला, जसे त्यांच्या ऑफिसर म्हणजे त्यांच्या लेवलनुसार सगळ्या ग्रेडचे अधिकारी तिथं. सगळ्यात मोठे इलेक्शन कमिशन असतात. याचा काय इतिहास आपण घेऊया इलेक्शन कमिशनरचा, तुम्हाला हा इतिहास माहिती पाहिजे. 1988 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगाचे सर्व मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे. मात्र त्यांनी 16 ऑक्टोबर 1989 मध्ये काय केलं? केंद्र सरकारने पेरी शास्त्री यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोग बहुसदस्यीय करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलताना 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर. परंतु 89 नंतर 1989 मध्ये ईडी शास्त्री यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोग जो होता हा बहुसदस्यीय करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलताना 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली गेली. पण ही नियुक्ती 1 जानेवारी 1990 पर्यंत म्हणजे अल्पकाळासाठी होती, लक्षात घ्या. अल्पकाळासाठी ही निवडणूक होती. कायद्यात आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर 1 ऑक्टोबर 1993 पासून निवडणूक आयोग पूर्णपणे बहुसदस्यीय झाला. बघा 1993 पासून तो पूर्णपणे बहुसदस्यीय केला गेला. पहिले 1 सदस्य होता. निवडणुकी संदर्भातील महत्वाचे निर्णय बहुमताने व्हावेत ही त्यामागची सरकारची भूमिका होती. जे मुख्य निवडणूक आयुक्तांवर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना पदावरून हटवायचे असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 सदस्यांची मंजुरी लागते. म्हणजे एवढी मोठी त्यांची पोस्ट आहे, लक्षात घ्या. अतिरिक्त निवडणूक हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. चीफ इलेक्शन कमिशनरला काढणं खूप अवघड आहे त्या पदावरून. म्हणजे अतिरिक्त म्हणजे जे 2 तुम्हाला मी सांगितले ना, हा चीफ हे 2 आहेत, यांना हटवणं सोपं. यांना कोण हटवणार? यांनी जर गैरवापर केला तर पदाचा, यांना राष्ट्रपती काढून टाकणार. मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींकडे अतिरिक्त आयुक्तांना हटवण्याची शिफारस करू शकतो. कोण करू शकतो? मुख्य निवडणूक आयुक्त जो आहे हाच करू शकतो. खूप सोपा चॅप्टर आहे, समजलं इथपर्यंत? क्लिअर? हो सर. पुढचा मुद्दा आहे 1988 पर्यंत. मुद्दा डबल झाला, आपण चेंजेस नाही केला.
घ्या 6 नंबरचा मुद्दा. आता भारताचे 15वे निवडणूक आयुक्त कोण होते? एन गोपालस्वामी होते. यांनी नवीन चावला यांच्या विरोधात राष्ट्रपतींकडे अशी एक शिफारस केली होती. ती शिफारस होती की गोपालस्वामी मुख्य निवडणूक आयुक्त असताना नवीन चावला अतिरिक्त निवडणूक आयुक्त होते. मग त्यांनी सांगितलं त्यांना काढून टाका. राष्ट्रपतींना त्यांनी सांगितलं एन गोपालस्वामींनी. भारताचे राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करतात. कोण करतात? राष्ट्रपती निवडणूक करतात यांची. निवडणूक आयुक्त म्हणून 6 वर्षांचा कालावधी मिळतो. किती वर्ष? 6 इयर्स. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारखा निवडणूक आयुक्तांचा दर्जा असतो. सर्वोच्च न्यायालयाचे जे जजेस असतात, चीफ जस्टिस नाही, जजेस म्हणतोय मी, त्यासारखा याचा दर्जा आहे निवडणूक आयुक्ताचा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इतके वेतन आणि भत्ते निवडणूक आयुक्तांना मिळतात, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर समजा याचे कंपॅरिझन करायचं असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, तर याचे कंपॅरिझन सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत जजेस त्यांच्यासोबत तुम्ही करू शकता. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं यांना पेमेंट कोणाप्रमाणे मिळतात किंवा दर्जा कोणाप्रमाणे असतो, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. संरक्षण खात्याप्रमाणे निवडणूक आयोगासाठी एक स्वतंत्र बजेट असते, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. केंद्रीय अर्थ मंत्रालय आयोगाबरोबर चर्चा करून आयोगासाठी निधीची रक्कम निश्चित करते. लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारचा असतो. कोणाचा असतो? केंद्र सरकारचा. लोकसभेच्या निवडणुकांचा संपूर्ण खर्च. आणि विधानसभा असेल तो राज्य सरकारचा असतो. केंद्रात आणि राज्यात एकाच वेळी निवडणूक होत असेल तर केंद्र आणि संबंधित राज्यांमध्ये खर्चाची समान विभागणी केली जाते. या राज्याला याचा फायदा मिळून जातो. बघा, केंद्राचं इलेक्शन आहे सेंटरचं प्राईम मिनिस्टरचं, एखाद्या राज्याचं सीएमचं इलेक्शन असेल, जसं महाराष्ट्रामध्ये होतं बघा 19 मध्ये, आणि 19लाच कुठं होतं? देशाचं होतं पीएमचं. तर याचा फायदा कोणाला मिळतो? राज्याला मिळतो. ठीक आहे. मतदार ओळखपत्रापासून निवडणुकीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचा या खर्चामध्ये समावेश असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. 9 नंबर संस्था असल्याने सरकार आवाज किंवा break अन्य येतोय. यंत्रणेला त्यात कोणती ठीक आहे, मी व्हिडिओ बंद करतो म्हणजे आवाज क्लिअर येईल माझा. क्लिअर आहे? येस. 9 नंबरचा मुद्दा आहे निवडणूक आयोग संपूर्णपणे स्वायत्त संस्था असल्याने निवडणूक आयोग संपूर्णपणे स्वायत्त संस्था असल्याने सरकार किंवा अन्य यंत्रणेला त्यात कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. इम्पॉर्टंट मुद्दा आहे. त्यानंतर निवडणुकाचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाकडे असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यापासून तर मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र, तिथे सुरक्षा व्यवस्थेचे निर्णय निवडणूक आयोग करत असतो, तुम्ही सगळं लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा इलेक्शन होणार देशामध्ये, त्या इलेक्शनची सगळी जबाबदारी जी असणार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेणार. 10 नंबरचा मुद्दा आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक पक्षाला आधी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते. जो आमदारकी खासदारकीला उतरणार त्याला पहिले काय करावं लागेल? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे किंवा राज्याचं इलेक्शन कमिशन असेल त्यांच्याकडे त्यांना म्हणजे आमदारला नोंदणी करावं लागेल आणि खासदारला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे करावं लागेल. निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या एकूण मतांच्या आधारावर निवडणूक आयोग त्या पक्षाला राज्य किंवा राष्ट्रीय स्तराचा पक्ष म्हणून मान्यता देत असतो. ठीक आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. निवडणुकीमध्ये समजा पक्षाला मिळालेल्या एकूण मतांच्या आधारावर निवडणूक आयोग काय करतो? त्या पक्षाला राज्य किंवा राष्ट्रीय स्तराचा पक्ष म्हणून मान्यता देतो. तुम्हाला जर मी विचारलं आता भारतामध्ये करंटली मला सांगा नॅशनल पार्टीज किती आहेत? बघा, जो स्तर आहे तो डिवाइड केलेला आहे इलेक्शन कमिशन. नॅशनल पार्टीज, स्टेट पार्टीज असं त्यांनी डिवाइड केलेलं आहे. किती सांगा बरं इन इंडिया? हाऊ मेनी नॅशनल पार्टीज आर देयर?
2 आहेत. कोणत्या कोणत्या? बीजेपी आणि काँग्रेस. ओके, तुम्ही 2 सांगितले. अजून कोणी सांगू शकतं किती आहेत? नॅशनल पार्टीचा दर्जा कोणत्या कोणत्या पक्षाला मिळालेला आहे? सांगा लवकर. तर बीजेपी आहे, बीजेपी काँग्रेस आहे, काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस. अजून हो, राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे. शरद पवार त्यांची पण पार्टी. अजून बघा 2017 नुसार तुम्हाला मी नॅशनल पार्टीची लिस्ट तोंडी सांगतो. बहुजन समाज पार्टी यांचा दर्जा गेला, यांचा दर्जा काढून घेतला आता नाही. बीजेपी आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे, ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट त्याच्यातली. इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी शरद पवार यांची आहे, ममता बॅनर्जीची पार्टी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. लक्षात घ्या, याच्यातून फक्त तुम्ही 2007च्या लिस्ट नुसार ममता बॅनर्जीला काढून टाका. बाकी या 6 ज्या आहेत, बीजेपी, काँग्रेस, शरद पवारची पार्टी 3, ममता बॅनर्जी पार्टी 4, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी एक सुधाकर रेड्डीची कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. सुधाकर रेड्डी त्यांचे जनरल सेक्रेटरी आहेत. आणि एक कम्युनिस्ट पार्टी जी आहे इंडियातली मार्क्सिस्ट म्हणतो आपण, मार्क्स, ती सीताराम येचुरी यांची, ते जनरल सेक्रेटरी त्यांची. ओके, या 6 पार्टींना सध्या दर्जा आहे. 17च्या अकॉर्डिंग सांगितलं तुम्हाला. समजलं? आपला हिचे बसपा पण आहे, मायावती बसपा पण आहे, म्हणजे 7 आहेत. बहुजन समाज पार्टी पण आहे. समजलं का? Yes, sir. आणि यांचा एक क्रायटेरिया असतो, जो क्रायटेरिया मी तुम्हाला सांगेल कोणत्या आधारावर ते नॅशनल पार्टीचा दर्जा त्यांना मिळतो. ठीक आहे, चला. निवडणूक चिन्हांच्या बाबतीतही तसेच असते. निवडणूक चिन्ह कोणतं द्यायचं कोणत्या पार्टीला ते इलेक्शन कमिशन ठरवतं. कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी तुम्हाला पक्षाला निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषानुसार मते मिळवावी लागतात. तर त्यांनी निकष ठरवल्यानुसार जर मते मिळाली असतील तर त्यांना परमनंट चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोग देत असतात. चला, पुढचा पॉइंट आहे, निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या पक्षाला तात्पुरते निवडणूक चिन्ह दिले जातात. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या पक्षाला तात्पुरते निवडणूक चिन्ह दिले जाते. बरोबर. राजकीय पक्षांतर्गतही लोकशाही कारभार चालावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय पक्षांनाही अंतर्गत संघटनात्मक निवडणुका घ्याव्या लागतात. आचारसंहिता, निवडणूक पद्धती संदर्भात राजकीय पक्षांची मोजणी, पक्षांची मते जाणून घेण्यासाठी निवडणूक आयोग ही राजकीय पक्षांबरोबर चर्चा करतो. 12 नंबरचा मुद्दा, एखाद्या उमेदवाराने समजा नियमानुसार मुदतीत निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नाही तर त्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, लक्षात घ्या. एखाद्या उमेदवाराने समजा त्याचा खर्चाचे किती खर्च आला आता ते तपशील सादर केला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे, तर मग त्याचं जे काही निवडणूक आहे ती अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? निवडणूक आयोगाला आहे. निवडून आलेल्या उमेदवाराचा अपात्रतेचा कालावधी हा कमी करण्याचा अधिकारी कोणाचा आहे? निवडणूक आयोगाला आहे. 13 नंबरचा मुद्दा, निवडणुकीसंबंधी निवडणूक आयोगाच्या निर्णयांना उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयात, ठीक आहे, आव्हान देता येते. काय म्हणतोय मी, हा मुद्दा महत्वाचा आहे. निवडणुकी संबंधी समजा काही घोटाळे झाले असतील, काही काळाबाजार झाला असेल, तर निवडणूक आयोगाच्या निर्णयांना काही निर्णय त्यांनी घेतले असतील तर उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट आपण चॅलेंज करू शकतो. निवडणुकीची काही प्रक्रिया सुरू असताना न्यायालय निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करत नाही.
न्यायालय जे असतं ते वेगळं असतं, म्हणजे ते हस्तक्षेप इंटरफिअर करत नाही जेव्हा इलेक्शन चालू असतं त्यावेळेस. परंतु जर निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोग स्वतःहून निकालाचा फेरआढावा घेऊ शकत नाही. म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो ममता बॅनर्जीचं एक्झाम्पल. जे ममता बॅनर्जी ह्या पडल्या म्हणजे त्या ऑलरेडी जिंकल्या असं डिक्लेअर केलं होतं इलेक्शन कमिशनने, यांनी मतमोजणी झाली तेव्हा. अचानक तिथं टर्निंग पॉईंट भेटला त्यांना, की त्या पडल्यात अचानक. म्हणजे शुभेंदू अधिकारी जो त्यांचा अपोजिशनला होता, त्यांना ते क्रॉस करून पुढे गेले होते आणि बातमी पण आली होती की ते जिंकल्यात म्हणून. नंतर लागलं शुभेंदू अधिकारी कसं काय जिंकला. ओके, मग त्यांनी सांगितलं की मी आता हा जो घोटाळा केलाय इलेक्शन कमिशनने, हा गेम केलाय माझ्यासोबत ममता बॅनर्जी म्हटल्या, तर मी आता सुप्रीम कोर्टात जाणार. मग तिने सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं त्यांनी. ठीक आहे, म्हणजे म्हणून तुम्हाला म्हटलं चॅलेंज करू शकतात. चेंज करायचं असतं संसद असेल, पार्लमेंटची किंवा राज्य विधानसभेची निवडणूक असेल, उच्च न्यायालयामध्ये दाखल करता येईल. बरोबर. पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत काही डाऊट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करावे लागते. हा महत्वाचा मुद्दा आहे. डायरेक्ट नोट करा पॉईंट. जर समजा संसद व राज्य विधानसभा संसद आता महाराष्ट्रातून किती मेंबर असतात? 48 संसदेला, आणि विधानसभेला किती असतात? 288. आपली विधानसभा, राज्यसभा नाही, आपली महाराष्ट्राची विधानसभा. माझा समजा एखादा आमदार आहे किंवा एखादा खासदार आहे, यांचं इलेक्शन जेव्हा झालं असेल, काही प्रॉब्लेम आले असतील काही, किंवा त्यांना असं वाटलं असेल की मित्र हरू शकत नव्हतो, कसं काय हरलो, त्यांना सुप्रीम कोर्टात जायचंय, सुप्रीम कोर्टात नाही जाणार, ते हायकोर्टामध्ये याचिका जाहीर देतील. लक्षात घ्या, कारण खासदार कुठला आहे? महाराष्ट्राचा आहे ना. सुप्रीम कोर्टात कसं जाईल? तो काय करणार? हायकोर्टामध्ये याचिका देणार. तसं फॉर एक्झाम्पल ममता बॅनर्जी या सुप्रीम कोर्टात नाही गेल्या, माझ्याकडून स्लिप ऑफ टंग झालं, सुप्रीम कोर्ट बोललो, त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका टाकलेली याच्या अगेन्स्ट. ठीक आहे. तर राज्य विधानसभा आमदार, मग राज्य विधानसभाचे जे आमदार वगैरे असतात ते पण हायकोर्टामध्ये याचिका करतील. परंतु जर राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकीबद्दल काही डाऊट झाला किंवा काही असं वाटलं काही गैरप्रकार घडला, तर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली जाते. कारण ते कुठे राज्याचे नाही राहत ना, ते वेगळ्या पोझिशन आहे. ठीक आहे. निवडणूक कालावधीमध्ये तसेच विशेष प्रसंगी निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करून आपल्या निर्णयाची माहिती देत असतो. मतमोजणी केंद्रामध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता यावे यासाठी निवडणूक आयोगाकडून पत्रकारांना विशेष पत्र दिले जाते. आवश्यक परवानगीने निवडणुकीचा दस्तावेज अभ्यास संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जातो. ठीक आहे. 16 नंबरचा मुद्दा, लोकशाही निवडणूक यशस्वी करण्यासाठी मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांना जास्तीत जास्त सहभाग, ठीक आहे, मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग जो असतो तो महत्वाचा असतो. 2009 मध्ये निवडणूक आयोगाने मतदार प्रशिक्षण आणि सहभाग कार्यक्रम राबवला होता. सो या पण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तुझा पॉईंट घेऊया. सतरा नंबरचा मुद्दा, या तीनही निवडणूक आयुक्तांच्या जबाबदाऱ्या व अधिकार पॉवर जे आहे ते सारखे असतात. लक्षात घ्या. ठीक आहे, सेम असतात. त्यातील मुख्य निवडणूक आयुक्त CEC यांच्या भोवती नेहमीच अधिक वलय असते. भारतीय निर्वाचन आयोगाच्या इतिहासात आतापर्यंत 19 मुख्य निवडणूक आयुक्त
होऊन गेले असून हे 20वे सध्या. आता हे हा जुना डेटा आहे, लक्षात घ्या. आता जे आहे ते 24वे येतात. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1994. महाराष्ट्र, प्रत्येक राज्याला आपलं वेगळं निवडणूक आयोग असतो, लक्षात घ्या. ते कोणा अंडर काम करतं? म्हणजे आपलं भारताचं इलेक्शन कमिशन असतं, त्यांच्या अंडर ते काम करतं. 94 मध्ये 1994 मध्ये महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. ही भारताच्या कधी केव्हा झाली सांगा बरं? भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1950. हा, 25 फेब्रुवारी 1950, बरोबर. आणि महाराष्ट्राचे 94, लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे. राज्य मुख्य निवडणूक आयोग जो असतो, याची जिम्मेदारी काय? याची जिम्मेदारी आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? ग्रामसेवक, ग्रामसभा किंवा पंचायतचे इलेक्शन घेणं, पंचायत म्हणा, किंवा महानगरपालिकेचे इलेक्शन घेणं, महानगरपालिका, ठीक आहे, पंचायत समितीचे इलेक्शन घेणं. हे कोण घेतं? स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक. जे कोण घेतं? राज्य निवडणूक आयोग घेतो. भारताचा निवडणूक आयोग घेते. सो यापर्यंत आपण घेतलं, आणि हाच आपला शेवटचा मुद्दा होता. ठीक आहे, आपल्याकडे आहे 13 मिनिटं. प्राईम मिनिस्टर आपण घेऊन टाकूया. काय डाऊट असेल ते विचारा. तर भारताची निवडणूक जसं लास्टला आपल्या राष्ट्रपतीच्या अंडरमध्ये येते. काय म्हटले? राष्ट्रपतीच्या अंडरमध्ये येते ना भारताची निवडणूक. क्वेश्चन नाही कळलं तुमचा मला. जसं महाराष्ट्राची निवडणूक कोणाच्या अंडरमध्ये येते? भारतीय इलेक्शन कमिशन, भारताचा इलेक्शन कमिशन. महाराष्ट्राची कोणती? राज्य विधानसभेची निवडणूक. बघ, मुख्यमंत्र्याची निवडणूक जी आहे ना, मुख्यमंत्र्यांची, ओके, ही येणार भारताच्या इलेक्शन कमिशनच्या अंडर. आणि जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, पंचायत राज म्हणतो ना आपण, ग्रामपंचायत, ज्यामध्ये महानगरपालिका, ग्रामसभा, सरपंचाचं इलेक्शन, पंचायत समितीचं इलेक्शन, महानगरपालिकेचं इलेक्शन, नगरपालिकांचं इलेक्शन, यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केलेली महाराष्ट्राने 1994 मध्ये. हे भारताचं इलेक्शन कमिशन नाही घेत. कळालं? राईट. पंतप्रधान घेऊन टाकू, छोटासा चॅप्टर आहे, काही मोठं काही त्याच्यामध्ये नाही. आपला उपराष्ट्रपती झालाय ना? हो सर. राष्ट्रपती उपराष्ट्रपती झाले. ते नोट डाऊन करून ठेवा काय काय झाले. तसं आहेच माझ्याकडे लिस्ट, तुमच्याकडे एक राहून दे लिस्ट. आपण पंतप्रधान घेऊया, नंतर आपण भारताचा महान्यायवादी घेऊया, कारण पंतप्रधानाला थोडासा वेळ लागेल आपल्याला. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, हे चॅप्टर आपण खतम करून टाकू. महान्यायवादी घेतला नाही ना? नाही. भारताचा महान्यायवादी मराठीमध्ये. उपराष्ट्रपती पण नाही झाला होता, मला माहिती नाही. नाही, तुम्ही नव्हते त्या दिवशी. तुम्ही नव्हते त्या दिवशी. हा, ओके. जेव्हा मी राज्यपाल घेतले तेव्हा झाला. भारताचा महान्यायवादी कलम लक्षात घ्या, 76 कलम आहे घटनेचा. महान्यायवादी कोण असतो मी तुम्हाला सांगतो. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कायदेशीर सल्लागार असतात. भारत सरकारचे कायदेशीर सल्लागार. खूप छोटा चॅप्टर, एकच पानाचा चॅप्टर आहे, जास्त काही मोठा नाही. ठीक आहे, त्याला आपण इन शॉर्ट AGI पण म्हणतो. AGI, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे,
याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कलम 76 मध्ये या पदाची तरतूद झालेली आहे. नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. लक्षात घ्या, राष्ट्रपती. लिहून घ्या वन बाय वन. नेमणूक राष्ट्रपती मार्फत होती यांची. आता कोणत्या व्यक्तीची भारताचा महान्यायवादी म्हणून नियुक्ती केली जाणार? ती व्यक्तीकडे काय पोझिशन असणं गरजेचं आहे? आज थोडी की कोणाला पण करून देणार सरकार किंवा राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झालेली पाहिजे सर्वोच्च न्यायालयामध्ये. ठीक आहे. तो कोणत्या लेवलचा पाहिजे? सर्वोच्च न्यायालयाचा जज म्हणून पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे जज पाहिजे, जज त्या लेवलचे असतील तर त्यांची नियुक्ती महान्यायवादी म्हणून केली जाईल, किंवा चीफ जस्टिस पण चालते, CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्यांचा आपण बघूया किती वर्षाचा असतो, काय असतो. घटनेमध्ये त्यांच्या पदाबद्दल काही असं म्हटलेलं नाही किती वर्षाचा कालखंड यांचा राहणार. ठीक आहे. त्यांचा कालावधी किती काय काही असं मेन्शन केलेलं नाही. याचाच अर्थ काय म्हणते? राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत असतात. राष्ट्रपतीची मर्जी असेल असेपर्यंत तोपर्यंत ते पद धारण करणार. जे राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून काय करतील? दूर करतील. लक्षात. जरी ते घटनात्मक पद आहे तरी त्याला तेवढं इम्पॉर्टन्स नाही. इम्पॉर्टन्स आहे, पण काढण्याच्या बाबतीत राष्ट्रपती त्यांना कधी पण काढू शकतात. गव्हर्नमेंट त्याचे शिफारस करणार, राष्ट्रपतींची अपॉइंटमेंट करणार. ठीक आहे. समजा असं जर झालं, मंत्रिमंडळाने जर समजा राजीनामा दिला किंवा मंत्रिमंडळ बदलले, तर महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात. हे पॉईंट महत्वाचा आहे. कारण सरकारसाठी काम करतो ना, केंद्र सरकारसाठी. त्यांच्या केसेस वगैरे त्यांच्यावर कोणी केस केली केंद्र सरकार टॅक्स संबंधित. मागे बघा वोडाफोनचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. वोडाफोनने 20,000 कोटीची केस होती. वोडाफोन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर गव्हर्नमेंटच्या बाजूने कोण लढत होतं? अटॉर्नी जनरल लढत होतं. त्या प्रकारे चला मग आता पुढचा पॉईंट याच्याबद्दलचा असा आहे, महान्यायवादींचे जे काही पेमेंट सॅलरी वगैरे असते हे राष्ट्रपती निर्धारित करत असतात. लक्षात घ्या. त्यांचे काही कर्तव्य आहेत, आपण बघूया त्यांचे ड्युटीज आणि फंक्शन्स काय असतात. पहिलं फंक्शन असं आहे, त्यांना भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणतात. भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी, हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पहिलं त्यांचं फंक्शन असं आहे मित्र, की राष्ट्रपतींकडून त्यांना वेळोवेळी संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर, म्हणजे लिगल मॅटर्सवर त्यांना भारत सरकारला सल्ला देणं गरजेचं आहे. कुठल्या पण लिगल मॅटर असतील, लिगल मॅटर्सवर त्यांना भारत सरकारला सल्ला देणं गरजेचं आहे. 2 नंबरचं कार्य त्यांचं असं आहे, राष्ट्रपतींकडून त्यांना नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे करणे. आणि 3 नंबर असे, घटनेने किंवा कोणत्याही कायद्याने त्यांच्याकडे सोपवलेली कार्य त्यांना पार पाडणे गरजेचं आहे. आता राष्ट्रपती 26 जानेवारी 1950च्या अधिसूचनेद्वारे महान्यायवादी यांना काही त्यांनी पुढील कामं दिली आहेत. 26 जानेवारी 1950 जी अधिसूचना होती, या अधिसूचनेद्वारे राष्ट्रपतींनी काही वेगळे कामं नेमून दिले महान्यायवादीसाठी. त्याच्यातलं पहिलं कार्य कोणतं आहे? पहिलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या दाव्यांमध्ये भारत सरकार संबंधित आहे, ज्या केसेसमध्ये भारत सरकार संबंधित आहे, काही त्यांचे क्लेम्स असतील भारत सरकारचे, त्यामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांना हजर राहावं लागतं त्या न्यायालयामध्ये. कळाला पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा असा आहे, घटनेचा कलम जे 143 आहे, 143, याच्या अंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या संदर्भात प्रेसिडेन्शियल रेफरन्स भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे. आणि तिसरं काम असे, कोणत्याही उच्च न्यायालयातील कोणत्याही क्लेम मध्ये जर समजा भारत सरकार संबंधित असेल, तर भारत सरकारच्या वतीने
अटॉर्नी जनरलला हजर राहणे गरजेचं असतं. अशा प्रकारे यांचे ते इथं आपण कार्य बघितले. काय अवघड नाही, जास्त खूप सोपं आहे. यांच्यावर प्रश्न आला तरी तुम्हाला असं काही mandatory नाही की प्रश्न येणार. चला, पुढचा मुद्दा घेऊया आपण. आता यांचे राईट्स काय असतात, अधिकार. अधिकार, पहिल्या अधिकाऱ्यांना असं आहे की त्यांना भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये सुनावणीचा ऐकून घेतले जाण्याचा अधिकार, राईट ऑफ ऑडियन्स त्यांना आहे. ते राईट ऑफ ऑडियन्स म्हणून भारताच्या कोणत्या पण न्यायालयामध्ये जाऊ शकतो. राईट ऑफ ऑडियन्स, सुनावणीचा अधिकार म्हणून. दोन नंबरचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये किंवा दोन्ही सभागृह कुठल्या संसदेचे, लोकसभा आणि राज्यसभा, त्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये आणि ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घ्यायचा त्यांना अधिकार आहे. मात्र मतदान ते करू शकत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. लोकसभा, राज्यसभा यांच्या सिटिंग मध्ये, बैठकीमध्ये भाग घेऊ शकतात, परंतु मतदानाचा अधिकार नाही राहते. मतदानाचा अधिकार नसतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांना संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त होते. ज्या प्रकारे संसद सदस्याला सगळ्या प्रकारे संरक्षण वगैरे प्राप्त होतं ना खासदारला, तसं त्यांना देखील असतं, सगळ्या प्रकारे त्यांना प्राप्त होणार. ओके. मात्र मान्यवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य असतात का नसतात. कॅबिनेटमध्ये सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी स्वतंत्र कायदा मंत्री असतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ते फक्त कायदेशीर सल्लागार असतात, कायदा मंत्री नसतात. कायदेशीर सल्लागार असतात ते सरकारचे. कायदा मंत्री वेगळा आहे. आता सध्याचे कायदा मंत्री कोण आहे भारताचे, कोणी सांगा बरं. कोणी सांगा. श्री रविशंकर नाही, रविशंकर प्रसाद आहे, लक्षात घ्या. रविशंकर प्रसाद हे कायदा मंत्री भारताचे. आता यांच्यावर काही लिमिटेशन असतं भारत सरकारच्या. ते कुठले आपण बघूया. मर्यादा, कोणत्या मर्यादा यांच्यावर आहेत. पहिली मर्यादा अशी आहे की भारत सरकार विरुद्ध कोणताही सल्ला किंवा विश्लेषण करू शकत नाही भारत सरकारच्या विरुद्ध. ही यांची पहिली मर्यादा आहे. म्हणजे मर्यादा क्रॉस, मर्यादा पुरुषोत्तम जावं लागतं. ठीक आहे. 2 नंबरचा मुद्दा, ज्या दाव्यांमध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने हजर होण्यास सांगण्यात आले त्या दाव्यांवर ते कोणतीही टिप्पणी करू शकतात. सर आवाज त्यांनी break भारत होतोय. सरकारच्या संमतीविना फौजदारी गुन्ह्यांचा दोष. आवाज ब्रेक होतोय का? येतोय का? सेकंड मुद्दा परत सांगा सर. सेकंड असं आहे की ज्या दाव्यांमध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने हजर होण्यास सांगण्यात आले त्या दाव्यांवर ते कोणतीही टिप्पणी करू शकत नाहीत. म्हणजे ते गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही. म्हणजे मर्यादा, मी तर म्हणतोय की मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांना बनवणार. त्यांनी भारत सरकारच्या संमतीविना फौजदारी गुन्ह्याचा जो दोषारोप त्यांच्यावर असेल, भारत सरकारच्या परमिशन विना एखाद्या व्यक्तीचा बचाव करू नये. भारत सरकारची परमिशन असेल तर ते बचाव करतील. एखाद्या व्यक्तीवर समजा जर काही गुन्ह्याचा दोषारोप असेल, त्यानंतर त्यांची चौथी मर्यादा अशी आहे की त्यांनी भारत सरकारच्या संमतीला कोणत्याही कंपनी किंवा महामंडळामध्ये संचालक म्हणून नेमणूक स्वीकारू नये. तर मग अशावरून आपण बघितलं, महान्यायवादी भारत सरकारचे पूर्णकालिक वकील नाहीत, तर ते फक्त काय असतात, सरकारी सेवक या गटात ते मोडत नाहीत. सरकारी सेवक नाही राहत. इज नॉट द एम्प्लॉय अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ती एम्प्लॉय नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. त्यांना खासगी वकिली करण्यापासून सरकार प्रतिबंधित करू शकत नाही. ते खासगी वकिली, प्रायव्हेट त्यांचा जे प्रॅक्टिस आहे ते करू शकतात बिनधास्त.
ओके, ज्या प्रकारे अटॉर्नी जनरल हे भारतासाठी असतात त्या प्रकारे राज्यासाठी काय असतो मग राज्य सरकारचे कायदेशीर अधिकारी, कायदेशीर सल्लागार, त्यांना म्हणतो आपण सॉलिसिटर जनरल ऑफ स्टेट, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणा, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. हे काय राज्यांसाठी राहत नाही. सॉलिसिटर जनरलचं जनरल काम काय की महान्यायवादीचा काम अटॉर्नी जनरलच्या कामामध्ये मदत करणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे सगळे डिस्कस केले महान्यायवादी बद्दल. एवढंच आहे, याच्याबद्दल याच्यापेक्षा जास्त काही नाही त्याच्याबद्दल. छोटा आहे, संपला नसतं आपल्या चॅप्टर. ठीक आहे, आपण नेक्स्ट चॅप्टरला काय घेऊ, प्राईम मिनिस्टर घेऊन टाकू, पीएम आणि बाकीचे तुमचं केंद्र राज्य संबंध घेऊन टाकू आपण. ठीक आहे, ओके राईट. चालेल. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट बाकी अजून ते पण आपण घेऊया नंतर. तर आजचा क्लास आपण थांबूया. ओके सर, थँक्यू सर. चलो, वेलकम. चला, बाय सगळ्यांना, भेटूया परवाच्या क्लासमध्ये. आय थिंक उद्या आपला क्लास राहील. आपला काल क्लास झाला होता ना? उद्या असेल ना सर क्लास? हा, उद्या असेल. उद्या आपला क्लास राहणार. ओके सर, एक विचार, बोला ना. UPSC मध्ये कुठपर्यंत पोहोचला होता? मी इंटरव्ह्यू पर्यंत गेलो सर. हा सर, इंटरव्ह्यू पर्यंत? इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो, नाही झालं अनफॉर्च्युनेटली. आता होती एक्झाम प्रिलिम्स 27 जूनला, पण ती आता त्यांनी पोस्टपोन केली. म्हणजे आता डायरेक्ट 10 ऑक्टोबरला असतात. ओके सर, परत देता येईल? हो, आता तर खूप म्हणजे वेल प्रिपेअर्ड होतो, पण आता पुढे गेली एक्झाम, त्याच्यामुळे मग आता बघूया नेक्स्ट टाइम. हा, टीम जो असेल तो. राईट. तसं त्यांनी ऍक्च्युली काही मुलांना ते कोविड पॉझिटिव्ह झाली ना, काही पोरं, हा. त्याच्यामुळे मग त्यांनी ते एक्सटेंड केलं, त्यामुळेच. चालेल, ठीक आहे. मग आपण हे पॉलिटिक्स संपलं तुमचं की इकॉनॉमी चालू करायला? मी इकॉनॉमी अजून खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, डिस्कस, ते आपण डिस्कस करूया. ठीक आहे सर. पॉलिटिक्स संपल्यावरती घेणार का मध्ये? म्हणजे नाही, पॉलिटिक्स संपला की घेऊ आपण. ओके. सर एवढेच टॉपिक होते का पॉलिटिकलचे? नाही, अजून बाकी आहेत ना. अजून आपले 8-9 लेक्चर बाकी. कारण पॉलिटिकल खूप मोठे आहे. हा, मोठं आहे पॉलिटिक्स, खूप मोठं आहे. अजून 8 लेक्चर बाकी आहेत, 8 लेक्चर. सर, पण आमचं नोट्सचं काय खरं नाही सर, अजून काय 1 महिना व्हायला आला आता. नोट्स नाही मिळाले का तुम्हाला? नाही सर, अजून ते कोरोनामुळे मॅडम पण बोलल्या जरासं कुरिअरला प्रॉब्लेम होतो. हा, बरोबर, तसं असेल. मग कुरिअरला तर काही प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम असेल, पण या 10 दिवसानंतर काही इश्यू नाही राहणार. कुरिअर येऊन लागेल तुम्हाला 10 दिवसानंतर. सर, स्क्रीन शेअर करत जावा, म्हणजे आम्ही स्क्रीनशॉट घेत राहू. हा, चालेल ना. मी स्क्रीन शेअर करतोच तुम्हाला. तसं प्रत्येक आता सेशनला करत जाईल मी शेअर. तुम्हाला यावेळी नोट्स ऍटलीस्ट मिळून जाईल. चालेल, ओके सर. चला, ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सर. ओके, बाय.